आपल्या विषयाचं नाव पुन्हा एकदा सांगतोय मी, प्रत्येक तासामध्ये ते सांगतच असतो. मराठी भाषेचा अधिष्ठान अभ्यासक्रम हे आहे. यामधील 2 पाठांवर आपली चर्चा झालेली आहे आणि आज आपण तिसरा पाठ पाहतोय. या तिसऱ्या पाठामध्ये तुमच्याकडे सर्वांकडे पुस्तकं आहेत आणि त्यामुळे मग ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, की आपण एखाद्या पाठाला सुरुवात करतोय ना, तर त्यावेळी त्या पाठाची काही उद्दिष्टे आहेत. त्याच्यामागे काहीतरी कारण आहे म्हणून तो तुमच्या समोर ठेवलेला आहे. ते काही उगाच द्यायचं म्हणून काही दिलेलं नसतं किंवा किंवा तुमच्यावर एक विशिष्ट असा संस्कार सोडला जावा किंवा तुमच्यावर त्याचा काहीतरी संस्कार व्हायलाच पाहिजे असं एक व्यापक त्यामागे भूमिका असते. आणि म्हणूनच हे सर्व असतं. बघा तुमचा जर तिसरा पाठ पाहिला ना, तर त्याचं शीर्षक असं आहे, भाषेची निवेदनपरता, स्वरूप आणि प्रकार. आणि या पाठामध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे नक्की, तर 4 गोष्टी पाहायच्या आहेत. एक आहे पत्र, दुसरं आहे रोजनिशी, तिसरं आहे भाषण आणि चौथं आहे कीर्तन. मी हा पाठ अत्यंत सोपा आहे असं ज्यावेळी तुम्हाला म्हणतोय ना, त्यावेळी मी असं का म्हणतोय हे अगोदर लक्षात घ्या. कारण पत्र, आता हे पत्र म्हणजे काही तुमच्यासाठी नवीन बाब नाहीये. त्यानंतर रोजनिशी हा थोडासा वेगळा प्रकार आहे. स्वतःकडे अत्यंत तटस्थपणानं पाहणं ही म्हणावी तेवढी काही बाब सोपी नसते. बाकी भाषण तर आपण देत असतो. म्हणजे 4 माणसं आपण चहा प्यायला बसलो की भाषण सुरू होतं. आपण आपल्या घरामध्ये असतो त्यावेळी आपल्याला ऐकणारी माणसं असतात, याची आपल्याला कल्पना असते. लगेच आपलं भाषण सुरू होतं. अं, जिथे कुठे आपण जातो ना, आपण भारतीय माणसं एवढी बोलकी आहोत ना, म्हणजे आपण काय बोलतोय, समोरच्याला त्याची गरज आहे का? किंवा त्याने आपल्याला तसं काही सांगितलं का, की बाबा तू या विषयावरती बोल किंवा बाई तुम्ही या विषयावर बोला. पण आपण बोलत असतो कारण आपला तो स्वभाव आहे. पण एक अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर बघायचं म्हटलं या भाषणाकडे, तर ही एक कला आहे, ही एक आर्ट आहे. एकाच वेळी तुम्ही हजारो लोकांशी संपर्क साधू शकतात. एकाच वेळी तुम्ही हजारो माणसांची मनं जिंकू शकतात. तुमच्याकडे असणाऱ्या भाषिक कौशल्याच्या आधारावर. आणि जो चौथा भाग आहे ना कीर्तन. कीर्तनाबद्दल आपण थोडक्यात काय बोलणार, की हा एक मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्माण झालेला हा एक साहित्य प्रकार आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असं नामदेवांनी म्हटलं आणि त्यानुसार ही भागवत धर्माची ध्वजाची जी काही जो काही ध्वज आहे किंवा जी काही पताका आहे, ती आजही फडफडते आहे. जोमाने फडफडते आहे. अगदी घरोघर वारकरी संप्रदायाची माणसं आहेत. आजही मेट्रो सिटीमध्ये जरी 100 माणसांकडे आपण पाहिलं, तर त्यातली किमान शेकडा 30 ते 35% माणसं ही माळकरी आहेत. त्यांच्या गळ्यात तुळशीची माळ असते, डोक्यावर टोपी असते, अगदी नेहरू शर्ट असतो. बऱ्याचदा धोतर आता नाही राहिलंय. पण पांढरे शुभ्र कापडं असतात त्यांच्या अंगावर. हे वारकरी संप्रदायाचं अत्यंत साधंसं स्वरूप आहे किंवा ते त्यांचा तो पोशाख आहे, त्यांचा तो पेहराव आहे. आणि मग त्या मध्ययुगीन कालखंडामध्ये निर्माण झालेला हा साहित्य प्रकार आज आम्हाला का बरं शिकावा लागतोय? किंवा आमच्या अभ्यासासाठी का ठेवला असेल? हा सुद्धा एक चर्चेचा विषय होऊ शकतो. परंतु आपण आपल्या या पाठामध्ये आपण या 4 बाबी समजून घेणार आहोत आणि तुम्हाला मी पुन्हा सांगतोय, की या तुमच्या परिचयाच्या आहेत. तर अशाही परिस्थितीमध्ये आपण पत्र बघूया, पत्राचं काय आहे. तर पत्र हा जो काही म्हणजे अलीकडे पत्राचं काही राहिलं की नाही हाच वेगळा विषय आहे. म्हणजे इंग्रज आपल्याकडे आल्यानंतर आपल्याकडे पोस्ट ऑफिसेस आले. मला वाटते 1853-57 ची गोष्ट आहे, की आपल्याकडे पोस्ट ऑफिसेस, रेल्वे आणि विद्यापीठ एकाच वेळी आली होती. त्यानंतर आपलं दळणवळण किंवा आपला संदेश पोहोचविण्याचा जो काही स्पीड आहे, जी काही गती आहे, ती प्रचंड वाढली. त्याचा खूप फायदाही झाला. त्यापूर्वीचा जर विचार केला, तर मग आपल्याकडे जर एखाद्याचा मृत्यू झाला असेल आणि त्याचा जर निरोप आपण किंवा अ, दुसऱ्या पाहुण्या-रावळ्यांकडे दिला, तर त्याच्या 12व्या-13व्याला त्या माणसाला निरोप जायचा. ही पत्राची किंवा निरोपाची आपली पूर्वीची अवस्था होती. पण पोस्ट ऑफिसेस आल्यापासून हे जरा थोडं गतिशील झालं आणि अ, आज जर पाहिलं म्हणजे गेल्या 20 वर्षांमध्ये आपण 20व्या शतकापर्यंतचं एक वेगळं अ, ब वेगळं चित्र आहे.
त्यातही 1990 ते 2000 या 10 वर्षांचा विचार केला तर या कालखंडावर जागतिकीकरणाचा प्रचंड प्रभाव आहे. कारण आपण 1990 ला ते जागतिकीकरण स्वीकारलं आणि मग पुढीलची 10 वर्ष म्हणजे 2000 पर्यंत. परंतु 21व्या शतकाला सुरुवात झाली आणि गेली 2 दशकं आता आपण झालं 21व्या शतकात आहोत. या 20 वर्षांनी आपल्या जीवनामध्ये एवढा बदल करून टाकला, एवढा बदल केला म्हणजे 95 ते 2000 या कालखंडामध्ये जी व्यक्ती जन्माला आलेली आहे, तिचं तिचं बालपण वेगळं आहे आणि 2000च्या नंतर जर एखादा व्यक्ती जन्माला आला असेल, तर त्याचं बालपण वेगळं आहे. कारण की त्याच्या हातामध्ये लहानपणीच मोबाईल असणं. एक टीव्ही असायचा आपल्या समोर, ज्याच्यावरती एकच चित्र कायम रात्रंदिवस दिसायचं. एकच चित्र म्हणजे एकच वाहिनी दिसायची. तुम्ही त्याला काही बदलू शकत नव्हता. त्यांनी जाहिरात दाखवली तर आपण जाहिरातच पाहायचो. पण आता असं नाहीये. 200, 300, 400 रुपयांमध्ये तुम्ही 1000, 2-2 हजार चॅनल्स पाहू शकतात. खरं म्हणजे तुमचा संघर्ष हा आता वेळेसोबत आहे, की "हे भगवंता तू 24 तास नको 24 तासांचा दिवस नको आम्हाला देऊ. तू आम्हाला जरा 48-50 तासांचा दे." कारण किती हे कसं बदललं नाही सगळं. पत्राच्या बाबतीतही असंच झालं. पूर्वी आपण 50 पैशाचं ते कार्ड विकत घ्यायचो. पुढे जरा थोडं 2-2.5 रुपयांचं घ्यायचो. आणि मग छानसं पत्र लिहायचो. ते पाठवलं जायचं. त्याची उत्सुकताच वेगळी असायची. तो अत्यंत खाजगी म्हणजे 2 व्यक्तींमधला तो एक आत्मीय संवाद असायचा. त्याला बऱ्याचदा ते असं त्याला कव्हर अप केलेलं असणार, त्याला बंद केलेलं असणार. मग एक माणूस दुसऱ्या माणसाला पत्र पाठवतोय. बऱ्याचदा दूरवर गेलेली ही घरातील मंडळी असतात. त्यांना आपल्या घरच्यांच्या संपर्कात राहायचं असतं. मग ती पत्र पाठवतात. आणि तो काळच वेगळा, ती उत्सुकताच वेगळी. पण आज मात्र या पत्राचं स्वरूप तेच आहे. पण त्याचा जो त्याची जी गती आहे ती तिच्यामध्ये बदल झालेला आहे. किंवा जे पूर्वीच्या पद्धतीने ते पोहोचविलं जायचं त्यामध्ये बदल झालेला आहे. हा वरवरचा बदल आहे असं मी म्हणेल. पण पत्र ज्यावेळी आपण लिहायला लागतो किंवा पत्र लिहितो त्यावेळी आपण आजही त्याचा मायना असतो. परत त्यामध्ये एक मध्यवर्ती एक आशय असतो. शेवटी आपण आपल्यापेक्षा लहानांना लिहीत असाल तर अ, प्रिय वगैरे अशाने त्याचा शेवट करतो. ते आजही तेच आहे. फरक फक्त एवढाच आहे, की बदललेल्या काळानुसार पत्र हा जो काही प्रकार आहे, तो बुडीस आलेला आहे की काय असं वाटायला किंवा बुडलाच आहे की काय असं शंका येऊ शकते किंवा असा प्रश्न आपण विचारू शकतो आणि ते तितकं खरंही आहे. एक 2 व्यक्तींमधला हा संवाद असतो. अत्यंत आत्मीय संवाद असतो. त्यामध्ये बऱ्याचदा खाजगीपणा असतो. हे त्याचं त्याचं एक अंतर्केंद्र आहे. दुसरा अत्यंत महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे रोजनिशी. आता रोजनिशी म्हणजे आपण त्याला डायरी रायटिंग म्हणतो किंवा डायरी लेखन म्हणतो. डायरी का बरं लिहायची असते? हा एक फार म्हणजे डायरी लिहिणं ही गोष्टच फार मोठी आहे. ती असं कुणीही लिहीत नाही डायरी. कारण स्वतःकडे तटस्थपणानं पाहणं, स्वतःकडे मूल्यमापनाच्या दृष्टीतून पाहणं आणि मी दिवसभर आज काय केलं किंवा अशा कोणत्या घटना माझ्या जीवनात या 24 तासांमध्ये किंवा एक 12, 13, 15 तासांमध्ये घडल्या, ज्याचा माझ्या मानसिक अवस्थांवर काय परिणाम झाला, ज्याचा माझ्या आत्म्यावर काय परिणाम झाला किंवा माझं असं कोणतं कृत्य आहे, ज्या कृत्यामुळे या समाजामध्ये काहीतरी चुकीचं दर्शन घडलं किंवा समाजामध्ये काहीतरी चुकीचा संदेश गेला. खूप साऱ्या गोष्टी. आपल्याकडे तटस्थपणानं पाहायचं आणि त्या डायरीमध्ये लिहून ठेवायचं. बघा बऱ्याच मोठ्या-मोठ्या माणसांकडे ही डायरी खूप महागडी असते. त्या डायरीमध्ये लिहिण्यासाठी पेनही तेवढाच महागडा असतो. अलीकडे हे डायरी लेखन सुद्धा ना तुमच्या मोबाईलमध्ये नोट्स नावाचं ॲप्लिकेशन आहे. म्हणजे माझ्यासोबतचा किस्सा सांगायला मला आवडेल, की माझ्यासोबतचे माझे सहकारी प्राध्यापक आम्ही एका मीटिंगला बसलो होतो आणि त्यांनी डायरी आणली नाही. पेन असतो सर्वांकडेच अलीकडे. पण ते त्यांनी मोबाईल काढला आणि त्या नोट्समध्ये ते काहीतरी लिहायला लागले आणि उत्सुकतेनं मी काही त्यामध्ये काही कमीपणा वाटण्याचा काही विषय नाही. मी म्हटलं, "सर हे काय चालू आहे?" ते म्हणे "कदम सर नोट्स आहे म्हणे त्याच्यामध्ये मी टाइप करून ते लिहीत असतो." ठीक आहे, ते थोडं कंटाळवाणं असेल किंवा त्यामुळे लेखन संस्कृती धोक्यात येते की काय किंवा मग लोक वह्या पुस्तकं त्याचे खरेदी करण्यात ते धोक्यात येतं की काय हा असा खूप सारा विचार तुम्ही करू शकतात. पण
हे लिहिण्याचे प्रकार आहेत. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की आम्ही डायरी दररोज खिशामध्ये घेऊन किंवा बॅगेमध्ये ठेवून घेऊनच जायचं का? तर नाही. डायरी हा संध्याकाळी ज्यावेळी आपण झोपी जातो, त्यावेळी दिवसभराचं एक चिंतन करणं आणि त्यातून महत्त्वाच्या गोष्टींना हायलाइट करणं, असं तिचं स्वरूप आहे. मी तुम्हाला एवढं सुचवू शकतो, की तुम्ही प्रत्येकानं आपापल्या हिशोबानुसार म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना, की आपल्याला आपलं मूल्यच माहीत नसतं बऱ्याचदा. म्हणजे आपण कोण आहोत हेच माहीत नाहीये. आपण जन्माला आलोय आणि आपला मृत्यू होत नाही आणि आत्महत्या करण्याचं धाडस आपल्याकडे नाही. म्हणून जर आपण जगत असू, तर आपण आपल्या कृत्याकडं इतकं तटस्थपणाने नाही पाहू शकत. काय करायचंय आपल्याला? जो होता है देखा जाएगा. राम मिला तो राम के साथ, रहीम मिला तो रहीम के साथ, कोईच नहीं मिला तो येशू के साथ भी जा सकते. असं काहीतरी म्हणजे ठरवलेलं नाही आपलं, असं होतं बऱ्याचदा. तर पण ज्यांचं प्लॅन असतं, ज्यांचं अत्यंत नियोजन असतं, ज्यांचं आपल्या अ, कृत्याकडं बारकाईने लक्ष असतं, ती व्यक्ती, त्या मंडळी आपल्या कृत्याचं मूल्यमापन करतात आणि लिहितात डायरीमध्ये. आता ही डायरी प्रत्येकानं लिहिली पाहिजे. फार गर्भश्रीमंत असणाऱ्या माणसानंच ती लिहावी. कुणीतरी राजकीय मंडळींनीच ती लिहावी किंवा अत्यंत हिरो हिरोईन्स हे जे लोक आहेत, फार आपण ज्यांना सेलिब्रिटी म्हणतो, पैशावाली माणसं, यांनीच लिहावी असं काही नाही. तुम्ही सुद्धा तुमच्याबद्दलचं लिहू शकतात. आणि यामुळे होतंय की जी माणसं डायरी लिहितात ना, त्या माणसांचा फोकस तयार होतो. त्या माणसांना स्वतःमध्ये कसा दिवसेंदिवस आपल्यामध्ये बदल होतोय हे लक्षात येतं. अहो साधी गोष्ट आहे. आपला दिवसभराचा खर्च जरी आपण लिहून ठेवला ना, नवीन-नवीन, तरी एक सवय लागायला लागते, की मी किती रुपये खर्च हे एवढं एवढं बेसिक मी तुम्हाला सांगायला नाही पाहिजे. एवढंच सांगतो, की डायरी हा एक लेखन प्रकार आहे. त्यामध्ये आपण अत्यंत खाजगी गोष्टी लिहून ठेवत असतो. बऱ्याचदा या डायऱ्यांना ऐतिहासिक दस्तऐवजाचं स्वरूप प्राप्त होतं. उदाहरणार्थ तुम्हाला आता एक आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मुद्दा अ, चर्चेला आला आहे. तो तुम्ही पाहू शकतात. तो असा आहे की माझा आवाज येतोय का? हो सर. हां, हो नाही सर येतोय. हां, काहीतरी आपलं सप्त्यामध्ये पारायण नसतं का ते? तसं काहीतरी सुरू आहे आपलं. प्रथम अध्याय सुरुवात आणि मग शेवटी तर तुमचं काय हा नाही हू नाही. नाही सर, तुम्ही खूप छान एक्सप्लेन करता ते ऐकायला आणि पुस्तका व्यतिरिक्त सांगता नॅचरल, त्याच्यामुळे आम्ही मध्ये बोलत नाही, आवाज येतो, छान एक्सप्लेन करता. ओके, ओके. हां. तर या ज्या डायऱ्या असतात ना, या डायऱ्यांमध्ये तुम्ही खूपच तुमचे अत्यंत आपण ज्याला आपण त्याला कसं म्हणतो ना, बऱ्याचदा आपण बघा एक शब्द वापरत असतो, की क्वालिटी टाईम असतो आपल्या आयुष्यातला. उदाहरणार्थ मी आग्र्याचा ताजमहाल पाहिला किंवा मी पहिल्यांदाच अगदी आपल्या जवळ मुंबईचं CSTचं जे स्टेशन आहे, अगदी लहान-सहान गोष्टींमध्ये आनंद असतो. फार काही राष्ट्रपतींचं घर आहे अमेरिकेच्या व्हाईट हाऊस पाहिलं म्हणजेच आनंद झाला असं काही नाही. आपण आपल्या मित्रांसोबत अगदी ती भेळपुरी, पाणीपुरी खातो. त्यातही प्रचंड आनंद असतो. आता ते तुमची मानसिक अवस्था आहे. आपण फारच रोगीट असू किंवा फारच अस्वस्थ असू, तर आपल्याला काय म्हणजे या निसर्गाच्या दर्शनानं आनंद होणार नाही. पडणाऱ्या पावसामध्ये भिजल्यानंतरही आनंद होणार नाही. एखाद्या कोकिळेच्या आवाजानेही आनंद होणार नाही. लताबाईंचं सुंदर गाणं लागलं मेरे वतन के लोगो, त्याने आनंद होणार नाही. म्हणजे अशा लोकांचा आनंद कशात असतो हा वेगळा विषय आहे. पण लहान-सहान गोष्टी असतात. खूप दिवसानंतर तुम्ही तुमच्या घरी जाल, त्यावेळी तुमच्या आप्तेष्टांशी भेटता, तोही एक वेगळा प्रसंग आहे. किंवा खूप दिवसानंतर तुमच्या हातात मी सांगतो, एखादं नवीन पुस्तक घेतलं ना, की मला तरी सवय आहे. ते पुस्तक, त्याची किंमत, ते कुठे भेटलं, कसं ते 4-5 ओळींचं लिहून ठेवायचं. पुढे त्या पुस्तकामध्ये अशी काही वाक्य असतात, की जी तुमच्या जीवनाला कलाटणी देणारी असतात. उदाहरणार्थ, एक वाक्य साधं आहे किंवा अं, एक मी जर्नलिझमच्या तासामध्ये म्हणजे पत्रकारितेच्या तासामध्ये बसत होतो किंवा मी त्या तासांना उपस्थित होतो आणि त्यावेळी आमच्या सरांनी एक संदर्भ दिला होता. तो संदर्भ असा होता, तो माझ्या आजही लक्षात आहे. ते म्हटले होते, की 2 महायुद्ध या जगाने पाहिलेली आहेत, पण आता 3रं महायुद्ध हे माहितीच्या स्फोटाचं असेल. बघा हे वाक्य किती मोठं आहे. एक वाक्य माहितीचा स्फोट. आता माहितीचा स्फोट म्हणजे काय? की
गेली 6-7 महिने किंवा वर्ष, 1.5 वर्ष आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात गेलेच नाहीत. ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायला किमान 5 वर्ष 10 वर्ष लागली असती. पण आता एका क्लिक वरती सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती संपूर्ण महाराष्ट्रालाच नाही तर जगाला होते. माहितीचा स्फोट. या माहितीच्या स्फोटामुळे आणखी काय होतं की काल दिल्लीमध्ये जी दंगल उसळली, म्हणजे हनुमान जयंतीच्या निमित्तानं दंगल उसळली. आता दिल्ली कुठे आहे, आपण कुठे आहोत, पण माहिती एवढ्या स्पीडने तुमच्यापर्यंत येते की यामुळे पूर्ण देशभर एक अस्वस्थतेचं वातावरण निर्माण होऊ शकतं. युपी मध्ये काही झालं की पूर्ण महाराष्ट्रभर, देशभर ही माहिती तुमच्याकडे किती स्पीडनं पसरते. आणि मग त्या विचारवंताला अशी भीती वाटली की जर माहिती एवढ्या स्पीडने पसरत आहे तर यामुळेच युद्ध होईल. कारण आता आण्विक युद्ध होईल असं काही वाटत नाही, झालं तर कोणी वाचणार नाही. ही छोटी छोटी वाक्य असतात पुस्तकांमध्ये, मग ही अशी वाक्य आपण लिहून ठेवतो. बऱ्याचदा आपल्या वाट्याला आलेला मान सन्मान असतो, अपमान असतो, अत्यंत महत्वाच्या घटना आपण लिहून ठेवतो. मला सांगायचं होतं तुम्हाला की या महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंतराव जाधव यांना डायरी लिहिण्याचा छंद आहे. अत्यंत चांगली बाब. आपण अभ्यासक मंडळी आहोत, विद्यार्थी आहोत किंवा शिक्षक आहोत, त्यात आपल्याला पडायचं नाही. पण त्यांनी त्याच्या डायरीमध्ये लिहून ठेवलं की मी काहीतरी 50 लाखाचं घड्याळ कुणाला तरी मातोश्री वगैरे असं काहीतरी दिलं आणि 1 कोटी किंवा 2 कोटी रुपयाची रक्कम लिहिली आणि ते सुद्धा मी असंच कुणाला तरी दिलं असं त्यांनी लिहून ठेवलं. आता ते नेमकं ते मला वाटतं ईडीने त्यांच्यावरती रेड टाकली आणि त्यांची ती डायरी त्यांना भेटली आणि त्यामुळे नंतर मग खूपच मनस्ताप त्यांच्या वाट्याला आला. मला हे सांगायचं आहे की आपल्या जीवनात आता जीवनामध्ये घडणाऱ्या घटना सर्वच आपण लिहून ठेवतो असं काही नाही, पण काही महत्वाच्या घटनाच डायरीमध्ये असतात, हे मात्र विशेष. आणि असं डायरी लेखनाची सवय आपण लावली पाहिजे. आपण लिहिलं पाहिजे. त्यामुळे एक पुरावाही तयार होतो आणि आपण आपल्याकडे तटस्थपणाने पाहूही शकतो. दुसरं आणखीन महत्वाचं म्हणजे काय की डायरी लिहिण्यामुळे आपली भाषा सुधारते. आपण आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक तटस्थपणा यायला लागतो. जे फार फ्लेक्झिबिलिटी असते आपल्या जगण्यामध्ये ती कमी होते. फोकस तयार होतो. परत पुढे चालून तुम्हाला सिंहावलोकन करावयाचं असेल की पाठीमागे मी कसा होतो, मी कशी होते, माझ्यामध्ये काय काय बदल झाला, तर यासाठी खूप फायदा होतो. भाषिक अंगाने विचार केला तर या डायरीमध्ये तुमचा स्वतःचाच एक स्वतःशी चाललेला एक संवाद असतो, ज्याचं कोणी साक्षीदार नसतं. ती तुम्हाला कुठे पब्लिश करायची नसते, काही नसतं. एक स्वतःकडे तटस्थपणे पाहण्यासाठी याचा आधार घेतला जातो. बरं, ही डायरी लिहिणं मी परत सांगितल्याप्रमाणे की मोठ्या माणसांनी असे डायऱ्यांचे लेखन ते करतात. इथे तुम्हाला काही दिलेलंही आहे, तुम्ही ते वाचू शकतात. दुसरा अत्यंत महत्वाचा विषय आहे भाषण. मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या महाविद्यालयामध्ये उद्या सोमवारी सकाळी 10 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आणि भगवान वर्धमान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण वक्तृत्व स्पर्धा घेत आहोत, किंवा ती स्पर्धा आता उद्या होणारच आहे. काय उद्देश आहे या वक्तृत्व स्पर्धेचा की या महापुरुषांनी आम्हाला काहीतरी देणगी दिलेली आहे. या महापुरुषांनी आमच्यासाठी काहीतरी चांगला विचार केलेला आहे, खूप आहे. आता या महापुरुषांचं स्मरण व्हावं, त्यांच्या व्यक्तिमत्वाचं, त्यांच्या चरित्राचं चिंतन व्हावं, आम्ही त्यांच्याकडे जावं. पण त्या रस्त्याने असणाऱ्या त्या काय म्हणतो आपण त्याला, ज्या अरे काय असतात त्या मोर्चे, ते म्हणजे जयंतीच्या निमित्तानं जे आपण हे करतो ना, काय आपण ते भरपूर लोक एकत्र येऊन, त्याला शब्द आता आठवे ना मला, मिरवणूक सॉरी हा, मिरवणुकीमध्ये गेल्याने महापुरुष भेटणार आहेत का, किंवा त्यांच्या नावाचा किती मंत्र जप केलात म्हणून ते भेटणार आहेत का, तर नाही. तुम्ही ग्रंथालयाकडे जावं, ग्रंथालयाच्या पुस्तकांमध्ये हे महापुरुष दडलेले आहेत, तुम्ही त्यांचा शोध घ्यावा आणि या महापुरुषांबद्दल जे काही लिहिलं गेलं आहे ते तुम्ही अभ्यासल्यानंतर तुमच्या मनावर त्याचा काय संस्कार झाला तो आम्हाला 5 मिनिटांमध्ये सांगा, असं त्या मागचा उद्देश आहे. तर
आता काय होतं की 20-25 लोक किंवा 50 लोक या स्पर्धेत सहभागी होतील. कुणाची पहिलीच वेळ असेल, कुणी त्यामध्ये फारच परफेक्शनिस्ट असेल वगैरे वगैरे. पण यामधून मग 3 लोक पहिले, दुसरे किंवा तिसरे असतील आणि या 3 लोकांकडे जी कला असते ना ती भाषण कला असते. या भाषण कलेमुळे ते पुढे ओळखले जाऊ शकतात. म्हणजे त्यांचं नाव मागे पडू शकतं, पण त्यांच्या अंगी असणारी ती कला त्यांना खूप मोठं करून जाते. भारताच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असं चांगलं बोलणाऱ्या लोकांना लगेचच ओढून घेतलं जातं राजकारणामध्ये. कारण ह्या लोकांकडे ती एक शक्ती असते. ही नक्की शक्ती म्हणजे काय? भाषिकांगाने विचार करूया. या लोकांना माहित असतं शब्दांची ताकद काय आहे. या लोकांना माहित असतं शब्दांचं सामर्थ्य काय आहे. या लोकांना माहित असतं की समोर जो मास किंवा समोर जो समाज आहे त्यांना आपण कोणत्या भाषेत बोलल्यानंतर त्यांना कळतं, त्यांना ते पटतं. या लोकांकडे मराठी भाषेमध्ये जे असणारं काही म्हणी असतील, वाक्प्रचार असतील, अनेकार्थता असणारे शब्द असतील किंवा कधी कधी अगदी स्पष्टपणानं एकच एक अर्थ व्यक्त करणारे शब्द असतील, किंवा यांना हे माहित असतं की कोणत्या शब्दावर जोर द्यायचा आहे, कोणत्या शब्दाला अत्यंत हलक्यात म्हणजे आपण त्याला आरोह आणि अवरोह म्हणतो, किंवा आमच्या फारच भाषेत खंडाधिष्ठित स्वनिमांचा आधार घेत बोलणं म्हणतो. भाषणाचा उत्कृष्ट नमुना जर तुम्हाला पाहायचा असेल तर काल मला वाटतं शिवतीर्थावर राज ठाकरे यांचं भाषण झालं. ते भाषण, आपण काही राज ठाकरेचे आपण कुठल्याही राजकीय पक्षाचे नाही आहोत हे मी अगोदरच सांगतो, पण मला ते पाहायला फार आवडते. या लोकांच्या जे काही धांदली आहेत, गडबड आहे, म्हणजे कोणीतरी येऊन सकाळी सकाळी काहीतरी बोलतो, टीका करायची म्हणून करतो, स्पष्ट दिसत असतं की हा सूर्य आहे पण नाही, हा सूर्य नाही असं म्हणतो. त्यावेळी आपल्याला थोडंसं हसू येतं की बापरे काय चालू आहे सगळं. म्हणजे आताही काहीतरी विषय चालूच आहेत, ते चालूच असतं. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की राज ठाकरेंचं ते 1 तासाचं भाषण तुम्ही बघा आणि मला जे तुम्हाला सांगायचं आहे ना ते इथे संपेल. कारण भाषण ही एक कला आहे आणि त्या कलेमुळे तुम्ही सर्व दूर जाऊ शकता, लोकांपर्यंत पोहोचू शकता, लोकांच्या मनात तुमचं स्थान निर्माण होऊ शकतं. पण त्यासाठी थोडीशी कसरत असते, थोडंसं वाचन असतं. मग ते समाजाचं उघड्या डोळ्यांनी वाचन करणं असेल. कारण सगळीच माणसं काही पुस्तकांचा अभ्यास करत नाहीत. सगळीच माणसं काही अशी ग्रंथालयामध्ये जाऊन 18-18 तास अभ्यास करत नाहीत. उदाहरणार्थ आमच्या तुकोबांनी कुठे अभ्यास केला होता, आमच्या ज्ञानेश्वरांनी कोणत्या ग्रंथालयात नाव नोंदवलं होतं, किंवा आमच्या गाडगे महाराजांनी कुठल्या पुस्तकांचं फार असं अध्ययन केलं होतं. फार फार धार्मिक ग्रंथ त्यांच्या परंपरेनं जे आलेले आहेत ते वाचन केलं असेल त्यांनी. पण या माणसांनी फक्त त्यांच्याच काळात नाही तर त्यांच्या पुढीलच्या आज 400 वर्षांच्या कालखंडातही ते लोकांच्या मनावर अगदी स्वतःच गाजवत आहेत. ते हे कसं काय शक्य होतं? तर ही एक कला आहे, कला म्हणून पहा. त्यामध्ये भाषिक कौशल्याचा भाग आहे, ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. भाषणाच्या संदर्भात असं ते तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे की वक्ता दश सहस्रेषु असं तो आहे, म्हणजे 10,000 एक माणूस वक्ता असतो. आपल्याकडे काही वक्त्यांची नावं त्यांनी उदाहरणादाखल तुमच्यासाठी दिलेली आहेत. उदाहरणार्थ प्र.के. अत्रे, अत्यंत म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे यांचं जर तुम्हाला पुस्तक भेटलं, मी तुम्हाला पुस्तक सांगेल मी कसा झालो. मी तुम्हाला 49 लोक आहात तुम्ही माझ्यासोबत, मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की तुम्ही प्रल्हाद केशव अत्रेंचं मी कसा झालो हे पुस्तक 200-250 रुपयाला मिळेल, तुमच्या संग्रहात ठेवा. एखाद्याला गिफ्ट द्यायचं असेल ते द्या. मी का द्या म्हणतोय, कारण तुम्हा आम्हाला ज्या ज्या गोष्टी हव्याशा असतात, तुम्हाला आम्हाला ज्या ज्या गोष्टींचं म्हणजे प्राप्त करून घ्याव्याशा वाटतात, अशा सगळ्याच बाबीमध्ये म्हणजे जवळपास अशा सगळ्याच क्षेत्रामध्ये यशस्वी झालेला हा माणूस आहे. उदाहरणार्थ काय की हा माणूस कवी आहे, हा माणूस राजकारणी आहे, हा माणूस नाटककार आहे, हा माणूस चित्रपट निर्माण करतो, हा माणूस विडंबनकार आहे. त्यांची झेंडूची फुले नावाची कविता आहे. तुम्ही जर आता हे संपल्यानंतर जर सर्च केलं तर झेंडूची फुले फार त्यांची विडंबन कविता आहे. म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये उत्तम शिक्षक आहेत ते, अगदी तज्ञ आहेत. आमच्यासारखे फक्त शिक्षक वगैरे नाही, त्यातही तज्ञ हा प्रकार. आणि हे सगळं मी कसा झालो हे ते माणूस सांगतोय. हा माणूस फक्त प्रवास करत राहिलाय जीवनाचा आणि हे सगळं घडत गेलाय. बघा
कॉन्शियसली हे सगळं घडत गेलंय. आणि अशा माणसाचं जर चरित्र, ते आत्मचरित्र आहे त्यांचं, त्यांनीच लिहिलेलं आहे ते, हे जर आपल्याकडे असेल, आपल्या घरातील इतर लोकांनी जर वाचलं तर कदाचित त्यांचा आत्मविश्वास थोडा वाढेल की नाही यार काही होऊ शकतं. त्यामुळे ते तुम्ही त्यांचं नाव इथे आलेलं आहे की ते खूप चांगले वक्ते होते. त्यानंतर राम शेवाळकर आहेत. त्यानंतर प्राचार्य शिवाजीराव भोसले नावाचा माणूस, जो 30-35 वर्ष होईपर्यंत कधी स्टेजवरच गेले नाहीत, पण पुढे शेवटची 10 मिनिटे ओके हा, पण पुढे त्यांचं महाराष्ट्रभर नाव होतं. आणखीन एक अत्यंत महत्वाचा वक्ता मला माहित आहे की मी त्यांचा फार फॅन आहे असं म्हणेल, ते म्हणजे ओशो. ओशो ज्यावेळी बोलतात त्यावेळी त्यांचं ते थांबून बोलणं, त्यांचा तो पॉज घेणं आणि बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर, उत्तमोत्तम शब्दांची रचना अत्यंत क्रमबद्धतेनं करणं. हे बघा मी काय म्हणतो, द बेस्ट वर्ड्स इन द बेस्ट ऑर्डर्स. असं नाही की कुठला तरी गुळगुळीत झालेला काहीतरी शब्द घेतला, तुमच्या समोर ठेवला, तुम्ही म्हणणार काय बोलतोय तुम्ही. उत्तमोत्तम शब्द, त्यासाठी किती कसरत करावी लागत असेल, त्यासाठी ते त्यांनाच माहित आहे. आणि तुमच्या या पाठातला शेवटचा जो अत्यंत महत्वाचा भाग आहे कीर्तन. आता कीर्तन ही एक गरज म्हणून उदयास आलेली बाब आहे किंवा तो एक साहित्याचा प्रकार आहे, मुख्य प्रकार नाही, पण वाङ्मयीन साहित्याचा प्रकार नाही म्हणू शकत, मला माफ करा. तो एक समाजाशी संवाद साधण्याचं ते एक माध्यम आहे असं आपण म्हणूया, तो प्रकार नाहीये. पण मध्ययुगीन कालखंड जो आपण 1000 ते 1800 पर्यंत, म्हणजे आता हे 21वे शतक चालू आहे, जरा नीट समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते. 1818 पासून पुढे आपण आधुनिक कालखंड समजतो आणि 1818 पूर्वी ते 1000 किंवा 1100-1200 पासूनचा तो जो कालखंड आहे त्या कालखंडाला आपण मध्ययुगीन कालखंड समजतो. या कालखंडामध्ये जे काही समाजधुरीण होते, जे काही समाज सुधारक होते, जे काही संत महात्मे होते, ज्यांना या समाजाबद्दल काहीतरी कळवळ होती, यांना काहीतरी सांगायचं होतं, अशा लोकांना व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, लाईव्ह काही करता येत नव्हतं, युट्यूब नव्हतं. मग ते काय करायचे, तर दिवसभरही कष्ट करणारी जी जनता आहे ना, त्यांना संध्याकाळी कुठेतरी मंदिरावर, सामाजिक सभागृह, त्यावेळी सभागृह नसतील पण सामाजिक काही ठिकाणं नक्कीच असतात, मग अशा ठिकाणी लोक जमायचे आणि कीर्तनाच्या माध्यमातून तो एक अपेक्षित असा मेसेज त्यांना दिला जायचा. ज्ञानेश्वरांचे समकालीन संत नामदेव हे कीर्तन परंपरेचे अध्वर्यू समजले किंवा त्याचे प्रमुख समजले जातात. ज्ञानेश्वरांनी कीर्तन वगैरे काही केलं नाही, पण त्यांच्या सोबत असलेल्या नामदेवांनी ही परंपरा पुढे जास्त तिचा प्रसार केला. अगदी इकडे पंजाबापर्यंत ती पताका ते घेऊन गेले. नाचू कीर्तनाचे रंगी, आता सांगितलं मी तुम्हाला, पुन्हा सांगतो, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानदीप म्हणजे ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर वयाने लहान आहेत पण कर्तृत्वाने मोठे आहेत, हे मान्य करावं लागतं. ती बाकी राजकीय मंडळी काही बोंबलत असेल त्यांना बोंबलू देत, आपल्याला माहित असतं आपण त्याच्यावरती चर्चा चिंतन करतो म्हणून. मग त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हे नामदेव पूर्ण इकडे उत्तरेकडे जातात, तिथपर्यंत हा भागवत धर्माचा विचार प्रसारित करतात. त्यांच्यानंतर पुढे तुकोबांनी या कीर्तन परंपरेमध्ये आमूलाग्र बदल केला, म्हणजे 4-4.5 अभंगांची निर्मिती करणं आणि त्या अभंगावरती अलीकडे ही सगळी माणसं एका अभंगावर 2 तास नाही 1.5 तास बोलतात आणि 20-20 हजार रुपये तुमच्या आमच्याकडून वर्गणी केलेली असते. ती वर्गणी म्हणजे एक पैसे गोळा करण्याचं किंवा ते एक दंडुकेशाहीपणा असतो, म्हणजे गोरगरीब जनता असते, नाही द्यावं तर काय करणार, तो एक वेगळाच विषय आहे, म्हणजे फार केविलवाना प्रकार आहे तो. तर मग सगळ्यांच्या खिशातून पैसे गोळा करायचे आणि मग यांना द्यायचे आणि मग ते तुकोबांच्या एका अभंगावर एवढा वेळ बोलत राहतात. थोडस पुढे आलं तर संत गाडगे महाराज आहेत, एक असा माणूस की ज्याच्या जीवनामध्ये कोट्यवधी रुपये येऊन गेले, पण स्वतःच्या पत्नीला ज्याने अगदी साडी किंवा लुगडं त्या कालखंडामध्ये जी घेऊन दिलं नाही, बघा काय त्याग असेल. असा हा माणूस गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला म्हणायचे आणि समाजाला त्यातून ते अंधश्रद्धेवरती प्रहार करायचे. विवेकवादाची त्यांनी पेरणी केली आहे. सत्य, त्यानंतर विज्ञानवाद असेल, विज्ञानवादाची पेरणी त्यांनी केली. त्यांचं आणि बाबासाहेबांची भेट झाली होती. आणखीन एक मला वाटतं कर्मवीर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे असावे, तो फोटो आपल्याकडे आता आहे, नेटवर तुम्हाला मिळतो. अशी ही एक समविचारी माणसं आहे ती सगळी. तर ही कीर्तन परंपरा, आता काय आपण, आता ठीक आहे, आता आपण कीर्तन शिकायचं का किंवा कीर्तनाचा अभ्यास करून
काय करायचं आम्ही बघा, थोडस आउट ऑफ सिलेबसच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, काही हरकत नाहीये. तुम्हाला कीर्तन परंपरेत जायचं असेल, बिंदास जाऊ शकता. काल इथे आळंदीला एक मोठी एकादशीच्या निमित्तानं प्रचंड गर्दी होती आणि सुदैवाने माझ्या मित्राने मला सांगितलं की चल आपण जाऊया, आणि मी गेलो तिथे. मी तुम्हाला अगदी विथ प्रूफ सांगू शकतो, माझ्याकडे आजही A4 साईज म्हणजे ब्लँक पेजेस वरती माझ्या वॉलेटमध्ये असणार ते. मी त्या महाराजांचं कीर्तन पहिल्यांदा ऐकत होतो, म्हणजे त्याचं नाव मी खूप ऐकून होतो, पण चला आता मी आलोय ना, तर मग मी कीर्तन बघणार नक्की काय आहे ते. आणि त्या कीर्तनामध्ये जो पहिला माणूस आला, त्याने ते ज्ञानदेव तुकाराम वगैरे असं काय जेव्हापासून जे त्याने सुरू केलं, ते शेवटी समारोप होईपर्यंत मी प्रत्येक स्टेप लिहून घेतली होती, की तो अभंग कसा म्हणतोय, मग त्याची चाल. आणि मग घरी आल्यानंतर मी पाहिलं तर मला फार सोपं प्रकार वाटला. आता मी काही कीर्तन वगैरे करणार नाही, तो भाग वेगळा, पण हा एक चांगला विषय आहे. तुम्ही याकडे ऍज अ बिझनेस म्हणूनही पाहू शकता, तुम्ही सर्व सगळी माणसं. आणि ते नसेल पाहायचं तर सोडून द्या, पण एक अभ्यासाच्या दृष्टीने जरी तुम्हाला एवढंही समजलं की कीर्तन हा एक समाजाशी खूप मोठ्या लोकांशी, बघा तुमच्याकडे जर काही सांगण्यासारखं असेल, तुम्ही जर चांगल्या घरातून चांगल्या, म्हणजे तुम्ही सर्व चांगल्या घरातीलच आहात, पण तुमच्याकडे जर खूप काही सांगण्यासारखं असेल आणि तुम्हाला माध्यमांची, अलीकडे माध्यमांची उपलब्धताही भरपूरच आहे, पण तरीही एक पारंपरिक माध्यम म्हणून कीर्तन परंपरेकडे वळायला काहीच हरकत नाही. या पाठामध्ये एवढे 4 महत्वाचे घटक होते जे तुमच्या परिचयाचे आहेत, याची मला कल्पना होती, तरीही थोडंसं त्यावरती भाष्य करण्याचं धाडस मी केलं. मी इथे थांबणार आहे. तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी तुम्हाला संधी देतोय. हा पाठ इथे संपतो आहे. तरीही इथे साने गुरुजींचं पत्र आहे, विठ्ठल रामजी शिंदे यांची रोजनिशी आहे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचं भाषण आहे आणि संत गाडगे महाराज यांचं कीर्तनही आहे. प्लीज तुम्ही ते वाचा, आणि वाचल्यानंतर तुमच्या मनावर एक संस्कार होईल. तो जो संस्कार असेल ते आपल्या या पाठाचं सार असेल, जे मी आता तुमच्या समोर ठेवलं नाही. ठीक आहे, लास्ट 3 मिनिट्स काही विचारायचं आहे तुम्हाला, जेणेकरून मलाही काही तुमच्याकडून समजेल, काही उणिवा असतील तर प्लीज. वेळ नका खर्च करू, अगदी लवकर. सर नाही सर, सगळं समजलं. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. आणखीन सर सर क्वेश्चन पेपर बघायला मिळेल का? क्वेश्चन पेपर बघायला मिळेल का? पाठीमागच्या एका तासामध्ये आपण आपल्या मुक्त विद्यापीठातील बुक्स कसे डाउनलोड करायचे ते आपण पाहिलं होतं. मी आता जसे मीटिंग संपल्यानंतर मी प्रयत्न करतो की आपल्याला प्रिव्हियस क्वेश्चन पेपर्स बघता येतील का, आणि जर ते असेल तर मी ग्रुपवरती कसं म्हणजे सेंड करता येईल, किंवा पुढच्या मीटिंग मध्ये आपण त्यावर चर्चा करू, काही हरकत नाही. मी प्रयत्न करतो. पुढे सॉरी सर, मध्ये बोलते. मी लास्ट इयर टू लास्ट इयरचे सगळे डाउनलोड केलेत आणि प्रिंट पण काढून त्याची प्रॅक्टिस पण केली. ओके मग ऑल पेपर. हा बरं. मग आता बाकीच्या विद्यार्थ्यांना जे पाहिजे आहे तर ते तुमच्याकडून कसं मिळेल? युट्यूब वरती सर YCM चे म्हणजे 2017-2018 सगळे भेटतात, आणि ते एक्सप्लेन करून सुद्धा सांगतात कसे डाउनलोड करायचे, प्रिंट काढायचे. मग भेटून जाऊ शकतात. युट्यूबच्या माध्यमातून तर मी पण तुम्हाला सांगू शकतो. ठीक आहे, मी सांगेल सर्वांना जसं की त्यांनी मला सांगितलं. ओके, हा नेक्स्ट क्वेश्चन. मी शिकवतोय तुम्हाला फार व्याख्यान पद्धतीने, ते तुमच्या लक्षात येतं का? नसेल तर मला स्पष्टपणाने सांगा, किंवा काही बदल करायचा असेल तर सांगा, मी माझ्या अपेक्षित बदल घडवून आणतो. नाही सर, समजतंय. ठीक आहे, आणखीन काही प्रश्न? भरपूर लोक आहात तुम्ही, काही विचारा. हा, कोण आहे? प्रशांत येणारे, काय विचारायचं आहे? हॅलो सर. हा गोपाल कदम बोला भाऊकी. हॅलो. हा ऐकतोय ना, बोला ना. कदम सर, एक्झाम कधी आहे सर? एक्झाम तुमचा अॅन्युअल पॅटर्न असतो. ग्रुपवरती जर अशी काही सूचना आली तर तीच कन्फर्म समजून घ्या. मी काही सांगितलं तरी ते काही खात्रीशीर नाहीये, त्यामुळे सूचनांकडे लक्ष द्या. मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही, म्हणजे परीक्षा हा खूप सेन्सिटिव्ह मॅटर असतो. पुढे
आणखीन विचारा. मी तुम्हाला प्रश्न विचारण्याची संधी देतोय, काहीतरी विचारा. सर तुमचं शिकवलेलं समजत नाही असं म्हणा, काहीतरी म्हणा. पत्र, रोजनिशी, भाषण आणि कीर्तन या चारही अत्यंत महत्वाच्या बाबी आहेत. तुम्ही त्यावरती थोडं चिंतन केलं ना तरी सुद्धा एक वेगळा